मला तिथे सांगायला लागले, अहो भुजबळ, तुम्ही शांतता भंग करता आहात. तुम्ही ओबीसी आणि मराठ्यांमध्ये लढाया लावता. मी लावला. सुरुवातीचे 2 महिने जालनावाले, मला त्यांचं नाव सुद्धा घ्यायचं नाही, शिव्या देत होते. मला सातत्याने शिव्या देत होते. मी गप्प बसलो. पण ज्या वेळेला अख्खं बीड पेटवलं, ठरवून लोकांची घरं पेटवण्यात आली, पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आले, धडाधड गाड्यांचे स्फोट झाले, हॉटेला जाळण्यात आली, आतमध्ये बायका पोरं होती, आमदारांची बायका पोरं आतमध्ये होती. कशी वाचली देवाला. या क्षीरसागरचं घर, जयदत्त क्षीरसागर माजी मंत्री आणि आता आमदार संदीप क्षीरसागर, आतमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट असलेली डॉक्टर, त्यांची सून जयदत्तची पुतण्या करणार का. त्यांची आई काकू कित्येक वर्ष ज्या खासदार होत्या, सगळे एकत्र राहतात. ज्वाळा भडकल्या, धूर आतमध्ये यायला लागला, लहान पोरं कासावीस झाली. वाचवायचं कसं. पाठीमागे भिंत जी आहे, घराच्या भिंत, ती सुद्धा 20-20 फूट उंच. शेवटी त्या महिलांनी त्या लेकरा बाळांना पायाला धरून उंच केलं, खुर्चीवर चढले आणि पलीकडून जे आहे मुसलमान बांधव, त्यांनी त्याला वरती ओढून घेतलं आणि आपल्या घरी घेऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे शिकवलं तुम्हाला. आपल्याच लोकांवर हल्ले करा. कल्याणच्या सुभेदाराला सुद्धा साडी चोळी देऊन सन्मानानं रवानगी करणार आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. आणि तुम्ही बायका पोरांची सुद्धा काळजी तुम्हाला नाही. आपल्याच महाराष्ट्रातील काय त्यांचा गुन्हा. त्यांचा गुन्हा काय. तेली समाजाचे आहे म्हणून, माळी समाजाचे आहे म्हणून. ते प्रकाश सोळंकी ते एवढंच म्हणाले होते की बा आरक्षणामुळे सगळ्यांना काही आरक्षण मिळत नाही, उद्या आरक्षण मिळालं म्हणजे सगळा मराठा समाज नोकरीला लागला, असं होत नाही. 1-2% लोकांना त्याचा फायदा होईल, एवढं ते म्हणाले. आणि हे खरंच आहे, हे खरंच आहे ना, आज सुद्धा ते खरं आहे. ते एवढंच म्हणाले. बास, त्यांच्या घरावर 300-400 लोकांचा हल्ला, ठरवून पेट्रोल बॉम्ब टाकले, ऑफिस जाळली, घरात घुसले. काय. आणि जेव्हा पकडण्यात आलं या सगळ्यांना, त्यावेळेला मग हे म्हणाले सोडा. पण मगाशी मी सांगत होतो, ते जे आमदार जे मला सांगत होते की तुम्ही 2 समाजामध्ये तेढ निर्माण करता आहात, त्यांना मला सांगायचं आहे, ठीक आहे, मी थांबायला तयार आहे. पण या सगळ्या आमदारांना, काही त्याच्यामध्ये माझे मुख्यमंत्री सुद्धा, त्यांना मला सांगायचं की जा पलीकडे जा. त्यांना सांगा ओबीसी आरक्षणातून वाटा मागणं चूक आहे, कायद्याच्या विरुद्ध आहे, सांगा त्यांना. जाळपोळ करणं चूक आहे, सांगा. जिवंत काडतुसं बाळगणाऱ्या पिस्तूलधाऱ्यांना संबंध ठेवणं चूक आहे, सांगा त्यांना. पोलिसांना 80 पोलीस जखमी झाले, त्याच्यामध्ये महिला पोलिसांसहित दगड मारण्यात आलं, असं करणं चूक आहे. गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव टाकणं चूक आहे, गावबंदी करणं चूक आहे. एका समाजाच्या मागणीसाठी शहर बंद करून टाकणं चूक आहे. सांगा त्यांना की अमुक तारखेलाच आरक्षण मिळालं पाहिजे, अशी बालिश मागणी करू नका. शासनाला धमकी देणं चूक आहे, सांगा त्यांना. आणि सरसकट कुणबीची मागणी करून आरक्षण मिळवण्याची प्रक्रियेला फाटा मारून ओबीसीच्या ताटातलं आरक्षण मागणं बेकायदेशीर आहे, सांगा त्यांना. जाऊन मी थांबायला तयार आहे, त्यांना सांगा अगोदर. त्यांना सांगण्याची ताकद नाही. त्यांच्याकडे मतं आहेत म्हणून, मतं आमच्याकडे नाहीत. समजे जे जे आमच्या विरोधात गेले त्यांची नावं लक्षात आहे. निवडणुका येतील, त्यांनी केलेले पाप त्यांच्यात पदरात टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही, लक्षात ठेवा.
तो कोण बेदरे, त्याला अटक झाली. हा